प्रश्न 1. खालील प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश S, त्यातील नमुना घटकांची संख्या NS, तसेच घटना A, घटना B, घटना C संच स्वरूपात लिहायचं आहे आणि A संचातील घटक, B संचातील घटक आणि C संचातील घटक लिहायचे आहे. तर एक फासा टाकला असता. फासा म्हणजे डाईस. तर नमुना अवकाश काय होईल? नमुना अवकाश आपण S चिन्हाने दर्शवतो आणि एक फासा म्हणजे डाईस, लुडो खेळतो तो. तर त्याच्यावर कोणकोणते अंक येतात? 1, 2, 3, 4, 5 आणि 6. तर नमुना अवकाश लिहिला. आता NS लिहायचा आहे, म्हणजे नमुना अवकाशातील घटकांची संख्या. तर किती आहे? 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे NS बरोबर 6. त्याच्यानंतर लिहायची आहे घटना A. घटना A. A घटना काय दिली आहे? घटना A साठी अट वरच्या पृष्ठभागावर समसंख्या मिळणे. तर समसंख्या कोणत्या आहे? 2, 4, 6, 8. तर वरच्या पृष्ठभागावर कोणत्या समसंख्या मिळेल? 2 मिळेल, 4 आणि 6. तर आता Aच्या घटकांची संख्या म्हणजे NA किती होऊन जाईल? 1, 2, 3. त्याच्यानंतर आपल्याला लिहायची आहे घटना B. घटना B महिरपी कंसात लिहावं लागेल. वरच्या घटना B साठी अट काय दिली आहे? वरच्या पृष्ठभागावर विषम संख्या मिळणे. आता विषम संख्या मिळायला पाहिजे. तर विषम संख्या कोणत्या आहे? 1, 3, 5, 7, 9. तर याच्यामध्ये विषम संख्या आपल्याला कोणत्या मिळतील? 1, 3 आणि 5. 1, 3, 5. मग B घटनेचे घटक किती होईल? NB. 1, 2, 3 म्हणजे 3 घटक होतील. आणि आता घटना C. घटना C. घटना C साठी अट कोणती दिली आहे? वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे अशी आहे. आता मूळ संख्या कशाला म्हणतो आपण? ज्या संख्येत कशाचाच भाग नाही जात, फक्त त्याच संख्येचा भाग जातो, त्याला आपण काय म्हणतो? मूळ संख्या. आणि मूळ संख्येची सुरुवात कुठपासून होते? 2 पासून होते, म्हणजे 2 लिहावं लागेल. 3 मध्ये कशाचाच भाग नाही जात, फक्त त्याच संख्येचा भाग जातो, तर 3 ही मूळ संख्या आहे. 4 मध्ये 2चा भाग जातो, ही मूळ संख्या नाही. 5 मध्ये कोणत्याच संख्येचा भाग जात नाही, फक्त त्याच संख्येचा भाग जातो आणि 1चा जातो, म्हणजे 5 ही मूळ संख्या आहे. 6 मध्ये 2चा भाग जातो, मूळ संख्या नाही. तर 2, 3, 5 या संख्येमध्ये कोणत्याच संख्येचा भाग जात नाही, फक्त त्याच संख्येचा आणि 1चा भाग जातो, तर यांना आपण काय म्हणतो? मूळ संख्या. तर मग C घटनेचे घटक काय होईल? किती आहे? 1, 2, 3 म्हणजे 3 आहे. प्रश्न 2. 2 फासे एकाच वेळी टाकले असता. आपल्याला काय काय लिहायचं आहे? नमुना अवकाश लिहायचा आहे, नमुना घटकांची संख्या लिहायची आहे, घटना A, घटना B, घटना C संच स्वरूपात लिहायचं आहे आणि घटना A चे घटक, घटना B चे घटक आणि घटना C चे घटक लिहायचे आहे. तर 2 फासे टाकले असता नमुना अवकाश लिहून घेऊ. तर नमुना अवकाश काय होईल? महिरपी कंसात लिहावं लागेल, संचाच्या स्वरूपात लिहायचं आहे. तर 2 फासे म्हणजे 2 डाईस घ्यायचे आहे. तर पहिल्या जर फास्यावर म्हणजे डाईसवर 1 आला तर दुसऱ्यावर पण फास्यावर 1 येईल. पहिल्या फास्यावर 1 आला तर दुसऱ्या फास्यावर 2 येईल. पहिल्यावर 1 आला तर दुसऱ्यावर 3 येईल. पहिल्यावर 1 आला तर दुसऱ्यावर 4 येईल. तसंच 1 5 होईल आणि 1 6 होईल. तसंच पहिल्या फाशावर जर 2 आलं तर 2 1 मग 2 2 होईल
मग 2 3 होईल, 2 4, 2 5, 2 6. आणि पहिल्या फाशावर 3 आलं तर काय होईल? 3 1, दुसऱ्यावर 1 येईल, 3 2, 3 3, 3 4, 3 5, 3 6. मग पहिल्या फाशावर जर 4 आले तर काय होईल? 4 1, 4 2, 4 3, 4 4, 4 5, 4 6. मग पहिल्या फाशावर जर 5 आले तर दुसऱ्या फाशावर 1 5 1, 5 2, 5 3, 5 4, 5 5 आणि 5 6. मग पहिल्या फाशावर जर 6 आले, दुसऱ्या फाशावर 1 येईल, 6 2, 6 3, 6 4, 6 5 आणि 6 6. ठीक आहे, फाशावर 7 येऊ शकत नाही. मग आपल्याला नमुना अवकाश लिहून झाला. त्यातील घटकांची संख्या म्हणजे NS. NS किती होईल? 6 6 6 6 वेळा आहे, म्हणजे 6 6 36. आता याच्यानंतर लिहायची आहे आपल्याला घटना A. काय लिहायची आहे? घटना A. आता महिरपी कंसामध्ये लिहावं लागेल. घटना A आपल्याला काय दिली आहे? घटना A साठी अट वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 6च्या पटीत असणे अशी आहे. तर अंकाची बेरीज 6च्या पटीत पाहिजे. अंकाची जी बेरीज आहे ती 6च्या पटीत. तर 6 1 6, साईन दुने 12, साईन त्रिक 18. तर 6च्या पटीत म्हणजे 1 आणि 5 6, 2 आणि 4 6, 3 आणि 3 6, 4 आणि 2 6, 5 आणि 1 6 आणि इथे 6 आणि 6 12. म्हणजे कोणकोणत्या होईल? बेरीज वरच्या पृष्ठभागावर 6च्या पटीत आली पाहिजे. तर 1 आणि 5 6 होत आहे, 2 आणि 4 6 होत आहे, 3 आणि 3 6 होत आहे, 4 आणि 2 6 होत आहे. त्याच्यानंतर 5 आणि 1 6 होत आहे आणि 6 आणि 6 12, म्हणजे 6च्या पट्टीमध्ये 12 येतात. म्हणजे किती झालं? 1 2 3 4 5 6. म्हणजे एच्या घटकांची संख्या NA बरोबर काय होईल? 6. मग आता आपल्याला लिहायची आहे घटना B. घटना B साठी अट काय दिली आहे? वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे अशी आहे. तर अंकांची बेरीज किती झाली पाहिजे? कमीत कमी 10. कमीत कमी 10 म्हणजे 10पेक्षा कमी बेरीज चालणार नाही, 10पेक्षा जास्ती असू शकते. आता घटना B. याचे घटक संच स्वरूपात म्हणजे महिरपी कंसात लिहावं लागेल. तर आता वरच्या पृष्ठभागाची जी बेरीज आहे ती किती पाहिजे आहे आपल्याला? कमीत कमी 10 असणे अशी आहे. कमीत कमी 10 म्हणजे 10 चालेल, 10पेक्षा कमी नाही. तर बेरीज 10 कुठे होऊ शकते? इथपर्यंत 3 आणि 6 9 होईल. 10 कुठे होईल? 4 आणि 6 10 होईल. 5 आणि 5 10 होईल. 5 आणि 6 11. तर कमीत कमी 10 म्हणजे 10पेक्षा कमी नाही चालणार, जास्ती चालेल. 5 आणि 6 घेऊ शकतो. इथे 6 आणि 4 10.
6 5 11, तर कमीत कमी 10 म्हणजे 10पेक्षा कमी नाही बेरीज, पण जास्ती चालू शकते. 6 5 घेऊ शकतो आणि 6 6 घेऊ शकतो. तर मग घटना बी मध्ये काय काय राहील? 4 आणि 6 10, त्याच्यानंतर 5 आणि 5 10, 5 आणि 6 11 चालेल, 6 आणि 4 10, 6 आणि 5 11, 6 आणि 6 12. म्हणजे किती होईल? 1 2 3 4 5 6. म्हणजे बीच्या घटकांची संख्या NB बरोबर 6. आता आपल्याला लिहायची आहे घटना सी. घटना सी साठी काय अट दिली आहे? दोन्ही फास्यावरील अंक समान असणे अशी आहे. दोन्ही फास्यावरचा अंक आपल्याला समान पाहिजे. म्हणजे आता कोणती घटना लिहायची आहे? घटना सी. याच्यामध्ये आपल्याला दोन्ही फास्यावरचा अंक समान पाहिजे. ठीक आहे. तर दोन्ही फास्यावरचा अंक समान कुठे आहे? 1 1, 2 2, 3 3, 4 4, 5 5, 6 6. इथे दोन्ही फास्यांवरील अंक सारखा आहे. तर कोणतं होईल? 1 1, 2 2, 3 3, 4 4, 5 5, 6 6. महिरपी कंस पूर्ण. आता सीच्या घटकांची संख्या किती आहे? 1 2 3 4 5 6. म्हणजे NC बरोबर 6. प्रश्न 3. 3 नाणी एकाच वेळी फेकली असता आपल्याला नमुना अवकाश लिहायचा आहे. त्याच्या घटकांची संख्या लिहायची आहे. घटना ए, घटना बी, घटना सी आणि त्यांच्या घटकांची संख्या. तर सगळ्यात पहिले आपण नमुना अवकाश लिहू एसनी. तर 3 नाणी एकाच वेळीस फेकली असता, नाणी म्हणजे कॉईन 3 घ्यायचे आहे. तर एकाच वेळीस 3 नाणी फेकली म्हणजे 3 कॉईन फेकले, तर तिन्ही याच्यावर एक तर हेड येईल किंवा तिन्ही याच्यावर टेल येईल. तिन्ही याच्यावर हेड येईल किंवा तिन्ही याच्यावर टेल येईल. किंवा एका याच्यावर हेड आलं तर 2 याच्यावर टेल येईल. आता हेड हे पहिल्या ठिकाणी येईल किंवा मधल्या ठिकाणी येईल किंवा तिसऱ्या ठिकाणी येईल. म्हणजे HTT होईल किंवा मधल्या ठिकाणी H आलं तर THT होईल किंवा तिसऱ्या ठिकाणी आलं तर TTH होईल. किंवा एक टेल आणि 2 हेड आलं तर टेल पहिल्या ठिकाणी म्हणजे THH किंवा T मधल्या ठिकाणी येईल किंवा T तिसऱ्या ठिकाणी येईल. म्हणजे काय होईल? T पहिल्या ठिकाणी THH, T मधल्या ठिकाणी HTH, T तिसऱ्या ठिकाणी म्हणजे HHT. म्हणजे किती होईल? 1 2 3 4 5 6 7 8. तर NS किती होऊन जाईल? 8. H म्हणजे छापा आणि T म्हणजे काटा. हेड म्हणजे छापा आणि टेल म्हणजे काटा. ठीक आहे. त्याच्यानंतर घटना लिहायची आहे. घटना ए. घटना ए याचे घटक संच स्वरूपात लिहायचे आहे तर महिरपी कंसात लिहावं लागेल. घटना ए साठी अट काय दिली आहे? कमीत कमी 2 छापा मिळणे. छापा म्हणजे हेड. 2 हेड मिळाले पाहिजे कमीत कमी. म्हणजे जास्ती किती पण चालेल. म्हणजे 3 हेड चालेल. कमीत कमी 2 हेड. इथे नाही आहे, इथे नाही आहे, इथे नाही आहे, इथे 2 हेड. म्हणजे THH
2 हेड म्हणजे छापे 2, एच टी एच आणि इथे 2, एच एच टी. म्हणजे घटना ए कमीत कमी 2 छापा मिळणे. छापा म्हणजे हेड, म्हणजे 2 हेड पाहिजे, पण 2 पेक्षा कमी चालणार नाही, जास्ती असू शकतात. म्हणजे 3 हेड चालेल, 2 हेड, 2 हेड, 2 हेड. तर एन ए या घटनेचे घटक किती झाले? 1 2 3 4. आता आपल्याला लिहायची आहे घटना बी, आणि घटना बी साठी अट काय दिली आहे? एकही छापा न मिळणे. घटना बी, घटना बी एकही छापा मिळाला नाही पाहिजे. तर छापा म्हणजे हेड, हेड नाही मिळालं पाहिजे. तर टी 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 याच्यामध्ये हेड नाही आहे, आणि बाकी सगळ्या ठिकाणी हेड आहे, म्हणजे छापा आहे. तर एकही छापा न मिळणे म्हणजे काय होईल? टी टी टी. बाकी प्रत्येक ठिकाणी छापा आहे. तर बीच्या घटकांची संख्या काय होईल? एन बी बरोबर 1. आता आपल्याला लिहायची आहे घटना सी. तर घटना सी साठी अट काय दिली आहे? दुसऱ्या नाण्यावर छापा मिळणे. छापा म्हणजे हेड दुसऱ्या नाण्यावर पाहिजे. तर इथे बघा, दुसऱ्या नाण्यावर आहे, इथे नाही, इथे नाही. इथे दुसऱ्या नाण्यावर आहे, इथे नाही. इथे दुसऱ्या नाण्यावर आहे, आणि इथे दुसऱ्या नाण्यावर आहे. म्हणजे काय लिहावं लागेल? दुसऱ्या नाण्यावर छापा मिळणे म्हणजे एच एच एच, एच एच एच. दुसऱ्या नाण्यावर छापा आहे. त्याच्यानंतर मग कुठे आहे? इथे नाही आहे, इथे नाही आहे. टी एच टी, टी एच टी. अजून कुठे आहे? इथे नाही आहे. टी एच एच, टी एच एच आणि एच एच टी, एच एच टी. किती? 1 2 3 4 म्हणजे एन सी. सी घटनेतील घटक किती आहे? 4. प्रश्न 4. अंकाची पुनरावृत्ती न करता 0 1 2 3 4 5 या अंकापासून 2 अंकी संख्या तयार केल्या आहेत. तर आपल्याला याच्यामध्ये काय काय लिहायचं आहे? नमुना अवकाश लिहायचा आहे. नमुना अवकाश घटकांची संख्या, घटना ए, घटना बी, घटना सी आणि यांच्या घटकांची संख्या. तर आपल्याला सगळ्यात पहिले नमुना अवकाश तयार करावा लागेल. एस बरोबर याचे घटक संच स्वरूपात म्हणजे महिरपी कंसात लिहू. तर 0 1 2 3 4 5 या अंकापासून 2 अंकी संख्या तयार करायच्या आहे, पण अंकाची पुनरावृत्ती न करता. तर आता 0 सुरुवातीला ठेवून 2 अंकी संख्या होणार नाही. 2 अंकी संख्या कोणत्या आहे? 10 पासून 99 पर्यंत. तर आपल्याला 1 पासून करावं लागेल. तर 1 म्हणजे 1 आणि 0 10 होईल. 1 आणि 1 11 होईल, पण अंकाची पुनरावृत्ती करायची नाही आहे. मग कोणती होईल? 12 होईल, 13 होईल, 14 होईल आणि 15 होईल. तर 1 पासून झाल्या. आता 2 पासून करावं लागेल. 2 पासून कोणत्या संख्या होईल? 2 अंकी? 20, 21, 22 म्हणजे पुनरावृत्ती होईल, तर 22 नाही घ्यायची. 23, 24 आणि 25 होऊन जाईल. त्याच्यानंतर 3 पासून होणाऱ्या कोणत्या होईल? 2 अंकी संख्या? 30 होईल, 31 होईल, 32 होईल, 33 नाही होणार. पुनरावृत्ती होईल त्याच्यात 3 अंकाची. मग घ्यावं लागेल 34 आणि 35. मग 4 पासून कोणत्या होईल? 40, 41, 42,
43, 44 नाही होणार आणि 45. त्याच्यानंतर 5 पासून होणाऱ्या कोणत्या होईल? 50, 51, 52, 53, 54. 55 नाही होणार कारण की तिथे पुनरावृत्ती होईल अंकांची. तर महिरपी कंस पूर्ण. तर नमुना अवकाश लिहिला. आता आपल्याला नमुना अवकाशातील घटकांची संख्या म्हणजे NS लिहायचं आहे. तर किती आहे? 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 5 5 म्हणजे एकूण घटक आहे 25. ठीक आहे. आता आपल्याला घटना लिहायची आहे. तर पहिले घटना ए. घटना ए साठी कोणती अट दिली आहे? तयार झालेली संख्या समसंख्या मिळणे. तर याच्यातल्या आपल्याला कोणत्या संख्या लिहायच्या आहे? समसंख्या. समसंख्या कोणत्या असतात? 2 4 6 8. नंतर 10 लिहावं लागेल समसंख्या. 12 लिहावं लागेल. 13 नाही आहे, 14 लिहावं लागेल समसंख्या. नंतर 20 आणि 24. 20 24. त्याच्यानंतर 30 32 आणि 34. 30 32 आणि 34 समसंख्या. त्याच्यानंतर 40 आणि 42. 40 आणि 42. त्याच्यानंतर 50 52 आणि 54. 50 52 54. आता घटना ए लिहून झाली. त्याच्यातील घटकांची संख्या NA लिहायची आहे. आता याच्यात घटक किती आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. तर घटकांची संख्या किती झाली? 13. आता आपल्याला लिहायची आहे घटना बी. घटना बी काय म्हटलेली आहे? घटना बी साठी अट तयार झालेली संख्या 3 ने भाग जाणारी अशी आहे. आता 3 ने भाग जाणाऱ्या लिहावं लागेल. तर 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12 लिहावं लागेल. 3 5 15. 3 4 12, 3 5 15 म्हणजे 12 लिहावं लागेल. 15 लिहावं लागेल. 3 5 15, 3 6 18, 3 7 21, 3 8 24 म्हणजे 21 आणि 24 लिहावं लागेल. 3 9 27 नाही आहे. 3 10 30 लिहावं लागेल. 30 आणि 3 33, 33 आणि 3 36, 36 आणि 3 39, 39 आणि 3 42, 42 आणि 3 45 म्हणजे 42 आणि 45 लिहावं लागेल. 42 आणि 45. 45 आणि 3 48, 48 आणि 3 51, 51 आणि 3 54 म्हणजे 51 आणि 54 लिहावं लागेल. 51 आणि 54 3 ने भाग जाणाऱ्या संख्या म्हणजे किती होईल? 1 2 3 4 5 6 7 8 9. तर NB किती होऊन जाईल? 9 होऊन जाईल. आता आपल्याला लिहायची आहे घटना सी. तर घटना सी साठी आपल्याला काय दिलं आहे? तयार झालेली संख्या 50 पेक्षा मोठी असणे. आता 50 पेक्षा मोठ्या संख्या याच्यात कोणत्या आहे? 51 52 53 54. मग सी घटनेमध्ये काय लिहावं लागेल? 50 पेक्षा मोठ्या 51 52 53 आणि 54. मग सी घटनेचे घटक NC किती होईल? 1 2 3 4. प्रश्न 5. 3 पुरुष व 2 स्त्रिया यांच्यातून दोघांची पर्यावरण समिती बनवायची आहे. तर आपल्याला नमुना अवकाश लिहायचा आहे. नमुना अवकाशातील घटकांची संख्या घटना ए, घटना बी, घटना सी आणि यांच्या
घटकांची संख्या लिहायची आहे. तर पहिले आपण नमुना अवकाश लिहून घेऊ. एस बरोबर महिरपी कंसामध्ये 3 पुरुष आणि 2 स्त्रिया यांच्यातून दोघांची पर्यावरण समिती बनवायची आहे. तर 3 पुरुष आपण घेऊन घेऊ, M1 M2 आणि M3. 3 पुरुष घेऊन घेऊ आणि 2 स्त्रिया म्हणजे वुमन, W1 आणि W2. आता इथे दोघांची समिती बनवायची आहे. तर नमुना अवकाश काय होईल? पहिले हा जो M1 आहे, पहिला जो पुरुष आहे M2 सोबत समिती बनवेल. मग हा पहिला पुरुष जो आहे तो M3 सोबत समिती बनवेल. मग M1 हा W1 सोबत समिती बनवेल आणि M1 हा W2 सोबत समिती बनवेल. म्हणजे M1नी या चौघांसोबत पण समिती बनवली. आता M2 बनवेल. तर M2नी M1 सोबत समिती बनवलेली आहे, तर तो M2 हा M3 सोबत समिती बनवेल. M2 हा M3 सोबत समिती बनवेल. M2 हा W1 सोबत समिती बनवेल आणि M2 हा W2 सोबत समिती बनवेल. आता M2च्या पण सगळ्या समित्या बनल्या. आता M3नी M1 सोबत पण समिती बनवली, M2 सोबत पण बनवली. आता M3 हा W1 सोबत समिती बनवेल, M3 W1 सोबत बनवेल आणि M3 W2 सोबत समिती बनवेल. आता M3च्या पण समित्या बनल्या. आता W1 आता वुमन स्त्री W1. तर हिच्या M1 M2 M3 सोबत समित्या बनलेल्या आहे. तर कोणासोबत बनवेल ही? W2 सोबत. W1 W2 हिच्या पण सगळ्या समित्या बनल्या आणि W2च्या यांच्यासोबत समित्या बनलेल्या आहे. म्हणजे किती झाल्या? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. NSचे एकूण घटक किती झाले? 10 समित्या बनल्या. आता आपल्याला लिहायची आहे घटना ए. आणि ए साठी अट काय दिली आहे? घटना ए साठी अट, समितीत कमीत कमी एक स्त्री असावी. कमीत कमी म्हणजे एकपेक्षा कमी नाही, जास्ती चालेल. तर कमीत कमी एक स्त्री. इथे नाही आहे, इथे नाही आहे, इथे आहे. एक स्त्री M1 W1 इथे पण आहे M1 W2, M1 W1 M1 W2 इथे नाही आहे. M2 W1 त्याच्यानंतर M2 W2 M2 W1 M2 W2 M3 W1 M3 W1 M3 W2 M3 W2 आणि W1 W2 W1 W2. म्हणजे समितीत कमीत कमी एक स्त्री असावी. म्हणजे एकपेक्षा कमी नाही चालणार, जास्ती चालेल. म्हणजे W1 W2 घेऊ शकतो. तर हे किती झाले? 1 2 3 4 5 6 7. तर NAचे घटक किती होऊन जाईल? 7 7. त्याच्यानंतर आपल्याला लिहायची आहे घटना सी. घटना सी मध्ये काय लिहायचं आहे? घटना सी साठी अट, समितीत एकही स्त्री नसावी अशी आहे. तर स्त्री नाही आहे म्हणजे M1 M2 मध्ये नाही आहे. म्हणजे M1
M2. त्याच्यानंतर M1 M3 मध्ये स्त्री नाही आहे, M1 M3 मध्ये स्त्री नाही आहे. आणि त्याच्यानंतर इथे स्त्री आहे, इथे स्त्री आहे. M2 M3 M2 M3 इथे स्त्री नाही आहे, इथे आहे स्त्री, इथे W, इथे W, इथे W W. हां, म्हणजे एकही स्त्री नाही. तर याचे किती घटक होईल? 1 2 3. मग C घटनेचे घटक होईल 3. प्रश्न 6. एक नाणे व एक फासा एकाच वेळी फेकले तर आपल्याला नमुना अवकाश लिहायचा आहे. त्याच्यातील घटकांची संख्या, घटना A, घटना B, घटना C आणि याच्यातील घटकांची संख्या आपल्याला लिहायची आहे. तर सगळ्यात पहिले आपण नमुना अवकाश लिहून घेऊ. S चिन्हाने दर्शवतो. याचे घटक महिरपी कंसात लिहावं लागेल. एक नाणं आणि एक फासा एकाच वेळेस फेकायचा आहे. नाणं म्हणजे कॉईन, याच्यावर काय येईल? हेड आणि टेल. हेड म्हणजे छापा, टेल म्हणजे काटा. आणि एक फासा, फासा म्हणजे डाईस. डाईसवर कोणते अंक येईल? 1 2 3 4 5 6. ठीक आहे. तर एक नाणं आणि एक फासा आपल्याला एकाच वेळेस फेकायचा आहे, कॉईन आणि डाईस. तर काय होईल? जर नाण्यावर म्हणजे कॉईनवर हेड आलं तर डाईसवर म्हणजे फास्यावर 1 येईल. नाण्यावर हेड आलं तर फास्यावर 2 येईल. हेडसोबत 3 येईल. हेडसोबत 4 येईल. हेडसोबत 5 येईल आणि हेडसोबत 6 येईल. पण नाण्यावर म्हणजे कॉईनवर जर टेल आलं म्हणजे काटा आला तर डाईसवर 1 येईल. टेलसोबत 2 येईल. टेलसोबत 3 येईल. टेलसोबत 4 येईल. टेलसोबत 5 येईल आणि टेलसोबत 6 येईल. मग NS किती होऊन जाईल? एकूण घटकांची संख्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. NS बरोबर झाले 12. आता आपल्याला घटना A लिहायची आहे. घटना A. आता घटना A साठी अट छापा आणि विषम संख्या मिळणे अशी आहे. छापा म्हणजे हेड आणि विषम संख्या कोणत्या आहे? 1 3 5 7 9. तर आपल्याला छापा आणि विषम संख्या म्हणजे हेड आणि ऑड नंबर. तर कोणते होईल? हेड म्हणजे H सोबत विषम संख्या म्हणजे H1 H3, विषम संख्या 3 आणि विषम संख्या 5 म्हणजे H5. म्हणजे NA चे घटक किती होऊन जाईल? 1 2 3. आता लिहायची आहे घटना B. काय लिहायची आहे? घटना B. याचे पण घटक महिरपी कंसात लिहावं लागेल. तर B साठी अट काय दिली आहे? हेड किंवा टेल म्हणजे छापा किंवा काटा कोणताही चालेल, पण त्याच्यासोबत कोणती संख्या पाहिजे? समसंख्या. हेडसोबत समसंख्या आणि टेलसोबत समसंख्या. तर समसंख्या कोणत्या आहे? 2 4 6 8. तर हेडसोबत समसंख्या कोणती होईल? H2 H4 H6. H2 H4 H6 हेडसोबत आणि टेलसोबत. टेलसोबत कोणती होईल? T2 T4 T6. T2 T4 आणि T6 टेलसोबत समसंख्या. तर NB चे घटक किती होईल? 1 2 3 4 5 6. NB बरोबर 6. आता घटना C. घटना C साठी अट कोणती आहे? फास्यावरील संख्या 7 पेक्षा मोठी
आणि नाण्यावर काटा मिळणे अशी आहे. तर घटना सी. आता काय मिळाला पाहिजे? नाण्यावर काटा म्हणजे टी आणि फास्यावर 7पेक्षा मोठी. तर फास्यावर 7पेक्षा मोठी संख्या मिळू शकते का? नाही, 6पर्यंतच मिळेल. म्हणजे घटना सी मध्ये एकही घटक राहणार नाही, म्हणजे रिकामा महिरपी कंस. कारण की डाईसवर 7 येत नाही. मग काय होईल? एन सीचे घटक याच्यात एकही घटक नाही आहे, म्हणजे घटकांची संख्या किती होईल? 0.